स्वाती वाघमोडे माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओव्याची पोटली कशी बनवायची याची संपूर्ण कृती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि या पावसाळ्याच्या सीझनमध्ये लहान मुलं सतत आजारी पडतात। लहान मुलांना सर्दी होते, खोकला होतो आणि अशा वेळी डॉक्टरांनी दिलेले औषध दिल्यानंतरही बाळाचा कफ जो असतो तो जात नाही किंवा बाळाचं नाक हे सतत लाल होत राहतं, त्याची सर्दी जात नाही आणि अशा वेळी आपण कोणते घरगुती उपाय करावेत हे आपल्याला समजत नाही। तर अशा पद्धतीची ओव्याची पोटली जर तुमच्याकडे ऑलरेडी बनवलेली असेल तर तुम्ही इझिली बाळाला त्याने शेकू शकता आणि तुमच्या बाळाला झालेली सर्दी ही कमी होऊ शकते, बाळाला बऱ्यापैकी आराम मिळू शकतो। त्यामुळे अशा पद्धतीची पोटली तुम्ही नक्की बनवा। चला तर मग कृती पाहू। तर ही पोटली बनवण्यासाठी मी इथे 4 चमचे मोठं मीठ घेतलेलं आहे, त्यासोबतच 2 चमचे ओवा घेतलेला आहे आणि एक रबर बँड, जर तुमच्याकडे रबर नसेल तर तुम्ही धागाही वापरू शकता, आणि एक सुती कपडा घेतलेला आहे। तुम्ही रुमाल घेऊ शकता किंवा कोणताही एक सुती कपडा चौकोनी आकाराचा तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर एक लोखंडाचा तवा तुम्ही घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे लोखंडाचा तवा नसेल तर तुम्ही कोणताही पॅन वापरू शकता। त्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि तवा जो आहे तो गरम करायला ठेवायचा आहे। तवा गरम झाल्यानंतर आपण घेतलेलं मीठ त्यामध्ये टाकूयात। त्यानंतर याला थोडंसं गरम करून घेऊयात। मिठामध्ये जे मॉइश्चर असतं ते यामुळे निघून जातं। त्यानंतर आपण घेतलेला ओवा यामध्ये घालूयात आणि थोडा वेळ याला परतून घेऊयात। अशा पद्धतीने याला मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ओवा करपणार नाही। गॅस हा बारीक ठेवायचा आहे। ही पोटली कशी बनवायची हे ॲक्च्युली मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेले आहे। त्या नेहमी अशी पोटली बनवतात जर घरामध्ये कोणी आजारी पडलं तर। अशा पद्धतीने आपल्याला हलवत राहायचं आहे। त्यासोबतच गॅस हा स्लो ठेवायचा, जेणेकरून मीठ किंवा ओवा करपणार नाही। जर तुमच्या बाळाला किंवा इतर घरातील कोणत्याही व्यक्तीला सर्दी झालेली असेल आत्ता या क्षणी, तर तुम्ही किचनमध्ये एका खुर्चीवरती बाळाला बसवू शकता, जेणेकरून या ओव्याचा वास जो असेल तो पूर्ण किचनमध्ये पसरतो हळूहळू आणि त्यामुळेही बऱ्यापैकी आराम मिळतो। तुम्ही यामध्ये लसूण पाकळ्याही टाकू शकता, त्याही चांगल्या असतात सर्दीसाठी। जसं की मी याआधी एक व्हिडिओ बनवला आहे सर्दी खोकल्यावरील उपाय, यामध्ये लसूण तेव्हा त्यामध्ये लसूण टाकला होता, बट मी आत्ता ही पोटली जास्त काळासाठी बनवून ठेवत आहे म्हणून यामध्ये लसूण घालत नाही, जेणेकरून ही पोटली खराब होऊ नये किंवा त्याला फंगस पकडू नये। तुम्ही ही पोटली बनवून देखील ठेवू शकता, परंतु लक्षात घ्या तुम्हाला ही ओल्या ठिकाणी ठेवायची नाही। कोणत्याही ड्राय प्लेस म्हणजे सुकी जागा असते अशा ठिकाणी ठेवू शकता किंवा एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता, जेणेकरून ही व्यवस्थित राहील। याचा स्मेल ही खूप सुरेख येतो। आता मी याचा वास घेऊन बघते। वाव, खूप छान वास येतोय आणि या वासानेच खूप छान वाटतंय। तर तुम्ही पाहू शकता आपला ओवा व्यवस्थित भाजलेला आहे, आपल्याला करपवायचा नाही आहे, फक्त याचा एक वास येईपर्यंत, ज्याच्यातून जेव्हा याच्यातून वाफा येतील, तुम्हाला दिसत आहेत का, याच्यातून वाफा यायला लागलेल्या आहेत, सो इतका आपल्याला भाजायचा आहे। माझा ओवा आता भाजून झालेला आहे, तर मी आता गॅस बंद करते आणि आता जो आपण हा कपडा घेतला होता सुती, याला अशा पद्धतीने खोलून घेऊयात। आणि यावर मी आता हे मिश्रण टाकणार आहे। पद्धतीने मी हे मिश्रण यावरती काढून घेतलेलं आहे आणि आता हे गरम आहे, सो आता याची एक पोटली बनवूयात। पोटली बनवण्याची कृती सिंपल आहे। तुम्हाला अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि असं एकत्र जुळवायचं आहे। मी रुमालाची जाड घडी घेतलेली आहे, कारण माझा रुमाल खूप मोठा होता, त्यामुळे हे अशा पद्धतीने दिसत आहे। अशा पद्धतीने हे जुळवायचं आहे। त्यानंतर याला असा रबर आपल्याला लावायचा आहे। खूप टाईट करा, जेणेकरून जे खडे आहेत ते बाहेर यायला नको, कारण आपल्याला लहान बाळाला हे यूज करायचं आहे। सो हे जर बाहेर आले तर बाळाला भाजू शकतं, त्यामुळे
जराही लूज असायला नको. सो अशा पद्धतीने माझी ही पोटली तयार झालेली आहे. आता हे गरम आहे तोपर्यंतच तुम्ही शेकू शकता. अशा पद्धतीने माझी ओव्याची पोटली तयार झालेली आहे. समजा ती पोटली थंड असेल आणि तुम्हाला आत्ता शेकायचं असेल तर अशा पद्धतीने लोखंडाचा तवा गरम करायचा आणि त्यानंतर ही पोटली आपण जी बनवली होती ती घ्यायची, तव्यावर ठेवायची, थोडंसं प्रेस करायचं, थोडंसं गरम होऊ द्यायची आणि त्यानंतर ही गरम पोटली शेकायची, जेणेकरून आपल्याला सर्दीला आराम मिळेल. अशा पद्धतीने या पोटलीचा वास तुम्हाला बाळाला द्यायचा आहे. त्यासोबतच याने तुम्ही बाळाचं डोकं, पाय, हात, छाती, पाठ हे शेकू शकता, जेणेकरून बाळाला आराम मिळेल आणि बाळाची सर्दी ही कमी होईल. जर तुमचं बाळ जागं असताना हे सगळ्या गोष्टी करू देत असेल तर तुम्ही तेव्हा करा, परंतु बाळाला भाजणार नाही याची काळजी घ्या. तुमचं शेकून झाल्यानंतर अशा पद्धतीने ती पोटली बाळाच्या उशीजवळ ठेवा, जेणेकरून त्याचा वास हा बाळाला जाईल आणि त्यानेही बाळाचे जे नाक ब्लॉक झालेलं असतं ते ओपन होईल. तर अशा पद्धतीची पोटली तुम्ही घरी बनवून ठेवा या पावसाळ्यामध्ये आणि तुमच्या बाळाला सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर ही पोटली नक्की यूज करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.